गुड मॉर्निंग माझ्या मित्रांनो. हे सकाळी सकाळी आहे ना, पुण्यामध्ये हवा खूप आहे. हवेमुळे केस असे झालेले आहेत, बाकी काही कारण नाही. प्रत्येकजण विचारतं ना रोज मला संध्याकाळी, आजचा दिवस कसा गेला भाऊ, आजचा दिवस कसा गेला. काय पर्सनल लोक पण आहेत. मग काय केलं आज दिवसभर. तुम्हाला आज या पूर्ण व्हिडिओमध्ये दिवसभराच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की भाऊ काय करतो काय नाही. परत मला विचारू नका कसा गेला दिवस काय, कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ. ही झाली दिवसाची सुरुवात मित्रांनो. सोसायटीमधून गाडी काढली, गेट ओपनच होतं. वॉचमॅन काकाला म्हणलं चला येतो. हा मित्र समोर थांबलेलाच होता आणि पहिलं आपण दर्शन घेतलं हनुमानाचं. तिथून आलो आपण हॉटेलवर. इथे डेली नाश्ता करतो, पोहे इडली उपीट जे काय असेल ते. सकाळी नाश्ता केला, आजचा मेनू होता पोहे मी आणि मित्रांनी. त्यानंतर आपलं डेली एनर्जी दूध मिल्क. मित्रांनो दिवसाची सुरुवात हेल्दी मिल्क प्रोटीन, दिवसभर फ्रेश वाटतं आणि शरीरामध्ये एनर्जी राहते. पैसा तर आयुष्यभर कमी पण शरीर सगळ्यात मोठी संपत्ती, त्यामुळे शरीराकडे पण लक्ष द्यावं. हे आहे मगरपट्ट्यातील डेस्टिनेशन सेंटर. बरेच लोकांना माहीत असेल किंवा नसेल, कारण हे सिटीमध्ये आतमध्ये येतं ना, त्यामुळं बाहेरच्या लोकांना तेवढं माहिती नाही. हे पोहोचलो आपण ऑफिसमध्ये. येथेच आपलं ऑफिस आहे. आजची काय कॉलिंग वगैरे रिस्पॉन्स, कालचा रिस्पॉन्स किंवा क्लायंट येणार आहेत नाही येणार आहेत, कधी विजिटला येणार आहेत, सगळं बघावं लागतं यार. त्यानंतर हे केलं आपण जेवण करून परत ऑफिसमध्ये येऊन ही झाली आपली कामाची सुरुवात. कारण क्लायंट येणार होते आणि वेळ होता, त्यामुळं थोडंफार वर्किंग केलं की प्रॉपर्टी वगैरे आहे काय नाही. क्लायंट आलेलं होतं, क्लायंटला जाऊन मग फ्लॅट वगैरे दाखवला. तर काय क्लायंटला फ्लॅट आवडला आहे, पण बघू आता. कारण काय कोणतंच काम सोपं नाही मित्रांनो. लगेच आवडलं आणि फायनल केलं कधीच नाही होत. त्याला पूर्ण सोसायटी दाखवावी लागते, एक फ्लॅट नाही 10 फ्लॅट दाखवावे लागते. मग त्यातला एखादा आवडतो, मग त्यात इमिडिएट पोझिशन आहे, लेट पोझिशन आहे, ॲग्रीमेंट कधी करायचं आहे, घरच्यांना परत एक वेळेस दाखवणं, यासाठी लई मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे लगेच डन नाही होत. पैसा कमवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. मग काय, मित्रांचं 4-5 वाजले होते. मित्र म्हणले काहीतरी खाऊन पिऊ. मी म्हटलं आपल्याला तर काय नको, आपल्याला आपलं बदाम शेक ठीक आहे, एनर्जी ड्रिंक. बघता बघता संध्याकाळ झाली. म्हटलं थोडीफार खरेदी करायची होती. मित्राला म्हटलं चल जाऊ, म्हटलं मॉलला फिरून वगैरे येऊ. रोज जाऊ जाऊ म्हणतोय, पण काय योगच येत नाही. म्हटलं चला ठीक आहे, आज वेळ आहे तर जाऊनच येऊ. बाकी व्हिडिओमध्ये व्ह्यू कसा दिसतोय तुम्हाला ते पण बघा, कारण सिटी खरंच खूप भारी आहे. आणि नाईटला तर याचा व्ह्यू एकदमच भारी, म्हणजे फिरण्यासारखं लोकेशन आहे हे. केली आपण मॉलमध्ये एंट्री, सीझन्स मॉल. हा मेन नाही आहे, हा बॅक साईडचा एंट्रन्स आहे. ते म्हणजे मगरपट्टा सिटीमधून इथे एंट्री करता येते. हे काय दिसते बघा बरं जरा. ओ, बिअर अँड वाईन शॉप. आपण इकडं नाही जात, आपल्याला नाही शौक पाणी. हे समोर जे दिसते तुम्हाला, ही जी वॅगन आहे, जी वॅगन मर्सडीजची. किमान ही 4-4.5 कोटीची गाडी आहे. भारी गाडी आहे, पण आपल्या लिमिटच्या बाहेर आहे, म्हणजे बजेटच्याच बाहेर आहे. तर पावती फाडली मी, पैसे दिले. सिक्युरिटीला पैसे दिले 100 रुपये, त्याने दिले चिल्लर. पण मित्रांनी काय ते ढापले पैसे, जसं दक्षिणात दिल्यासारखी भाऊनी खिशात घातले डायरेक्ट, पैसे दिलेच नाहीत. बट ठीक आहे चला, कॅमेऱ्यात. मित्रांनो खरेदी करताना कधी चांगल्या ठिकाणातून करा. कारण काय होतं, समोरचा आपल्याला कपडे चप्पल बूट ह्याच्यावरूनच जज करत असतो. त्यामुळं आज 2 पैसे गेले तरी चालतील, पण चांगले कपडे वापरा, चांगल्या वस्तू वापरा. कारण बाहेर पण पैसे जाणारच आहेत आपले, त्याच्यापेक्षा इथं 2 रुपये जास्त जातील. आणि कसं मॉलमध्ये वगैरे डिस्काउंट असतो, कधी बाय गेट वन फ्री असतं, एकावर 2 दोनावर पण. ही जी बॅग दिसते ना मित्रांनो, किंवा हे जे बिल बघा आता किती रुपयाचं, 12 रुपये. ही 12 रुपयाची फक्त कागदी बॅग आहे. ज्या बॅगेची किंमत बाहेर 2 रुपये आहे, ती मॉलमध्ये 12 रुपयाला विकतात. मग विचार करा महागाई किती आहे. पण ठीक आहे, अशा ठिकाणी रेंट पण आहे म्हणून ठीक आहे. शॉपिंग झाली, घरी निघालो होतो.
मित्राला म्हणलं मला पण ड्रॉप कर, मी पण जेवण करून घरी जातो. आणि पण तुम्ही एवढा वेळ ब्लॉग बघितलात पूर्ण व्हिडिओ, तर नक्की कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला, किंवा काही चूक झाली असेल तर नक्की कळवा. कारण फर्स्टच आहे, आपण फर्स्ट टाईमच ट्राय करतो आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आणि लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करायला विसरू नका. चलो, गुड नाईट, केअरफुल, टाटा, बाय बाय, जय शिवराय.